समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत जबरी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयित सराईत आरोपी करण उर्फ करंज रज्जा शिंदे वय 19 राहणार हुबालवाडी तालुका वाळवा याला अटक केली आहे। त्याच्याकडून 55 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व चोरीची स्प्लेंडर दुचाकी असा एकूण 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वापर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथे 12 मे 2026 रोजी बाबूराव बलभीम सुतार यांच्या घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान LCBच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर 18 जून रोजी तासगाव येथील 5वा मैल परिसरातून करण शिंदेला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत संशयित आरोपीने साथीदारांसह कुंडल, पलूस, आष्टा, कुरळप, चिंचणी वांगी तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 8 गुन्ह्यांची कबुली दिली। या गुन्ह्यांमध्ये झाकीर जमीर मुलानी किर्लोस्करवाडी, सुरैया निजाब मुलानी नागराळे, अजय रामचंद्र पाटील बुर्ली, उमेश माणिक नायकवडी वाळवा, उषाताई बापू बावस्कर वशी, सरदार बादशाह जमादार बहादूरवाडी आणि बाबूराव बलभीम सुतार देवराष्ट्रे यांच्या घरांमध्ये चोरी व जबरी चोरी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले। तसेच सातारा शहर येथून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल ही आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे। आरोपीकडून मणिमंगलसूत्र, गंठण, बोरमाळ, कर्णफुले, अंगठी आदी सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उदयसिंह माळी, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अरुण पाटील, सतीश माने, मोतीराम खोत, अमर नरळे, पोलीस कॉन्स्टेबल सूरज थोरात, विनायक सुतार, अभिजित ठाणेकर, संकेत कानडे, सुशांत चिले तर चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुंभार, विनायक सावळगे, प्रवीण मलमे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सतीश अलदर, करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे। या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणखी 5 साथीदारांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे। आरोपी व त्याचे साथीदारांवर सांगलीसह इतर जिल्ह्यात खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी तसेच मोका अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।